नमस्कार सर. नमस्ते सर. सर सर्वप्रथम तुमचं नाव काय सांगा. माझं नाव बिरुदेव कानाडे. मी धाराशिवून आलोय मी. हा. माझा पायाचा त्रास होता एव्हीएनचा. आज 10 दिवस झाले मला ट्रीटमेंट घेऊन. आत्ताच मला 45-50% ते फरक जाणवा लागलाय. आणखी तो गोळ्या खायच्या. बर बर बर. तुम्ही आपल्याकडे आलं होतं त्यावेळेस तुम्हाला म्हणजे काय होतं, एव्हीएन मध्ये काय काय त्रास होता? मला पायानं चालता येत नव्हतं, बाथरूमला बसता येत नव्हतं, चक्क काठी घेऊन चालावं लागत होतं. आपल्या उपचाराच्या नंतर काय काय फरक पडला तुम्हाला? काय नाही, पहिले 2 दिवस काय वाटलं नाही, पण तिसऱ्या दिवसापासून मला स्वतः गाडीवर बसता यायला लागलं. 50-60 किलोमीटर मी स्वतः गाडीवर येऊ लागलो. आता तर काय पूर्ण चालवू शकतो मी. चालून दाखव. म्हणजे आधी तुम्ही काठीवरती वगैरे चालत होता? पूर्ण काठीवरती चालत होतो. म्हणजे तुम्हाला बाथरूमला बसायला वगैरे येत नव्हतं? चक्क बसता येत नव्हतं. पाय टिकून हात टिकून मला उठावं लागत होतं. आता चक्क मी असं बसून सहजपणे उठू शकतोय. मग तुम्ही काहीतरी म्हणला ना, नळ वगैरे काहीतरी तुटलं होतं घरी? ते बाथरूमला बसल्यानंतर त्या नळावर वगैरे टाकल्यावर नळ तुटला पूर्ण. हो, मी लातूरला दाखवलं, अंबाजोगाईला दाखवलं, सोलापूरला दाखवलं. मला कुठेही 10 पैसे फरक पडला नाही. पण इथं आल्यानंतर मला 45-50% म्हणजे फुल आत्मविश्वास सांगतो की इथं फरक पडते. बर बर बर. असे जे एव्हीएनचे रुग्ण आहेत त्यांच्यासाठी काय सांगू शकाल तुम्ही? काय नाही, बिनधास्त एकदा व्हिजिट द्या. कुठं लय लांब नाही, जवळ आहे. येऊन आपलं 100% फरक पडतो मी खात्रीनं सांगतोय. बर बर बर. आपण बघतात की एव्हीएन मध्ये यांना 3rd ग्रेडचं एव्हीएन होतं यांना. तर त्याच्यामध्ये म्हणजे सरांना बसता येत नव्हतं खाली. म्हणजे बाथरूमला बसल्याच्या नंतर एका वेळेस नळ तुटला होता बाथरूम मधला. म्हणजे एवढी बेकार कंडिशन होती, काठी घेऊन चाललं होतं. पण आता आपल्या उपचाराच्या नंतर सर आपल्या समोरच आहेत की बाबा त्यांना बऱ्यापैकी फरक पडला फक्त 10 दिवसामध्ये. अजून बाकीच्या ट्रीटमेंट्स वगैरे पण बाकी घ्यायच्यात. तुम्हाला वाटतंय का आता ऑपरेशन टाळण्यासारखं वगैरे? 100% मला तर कळेल असं भरोसा आहे.